कृष्ण हरे सुंदर ते ध्यान वो बेमिट बरी कर कटाबरी ठे बोनिया कर कटाबरी ठे बोनिया सुंदर ते ध्यान वो बेमिट बरी सुंदर ते ध्यान वो बेमिट बरी कर कटाबरी ठे बोनिया कर कटवरी देवनिया तुलसी हार गळा काच पीतांबर तुलसी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर घेते ध्यान आवडे निरंतर घेते ध्यान तुलसी हार गळा काच पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर एची ध्यान आवडे निरंतर एची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुभ मने विराजित कंठी कस्तुभ मने विराजित मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठे कौस्तुभ मने विराजित कौस्तुभ मने विराजित तुळसी हार गळा काचे पीतांबर 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 आवडे निरंतर घेते ध्यान आवडे निरंतर येते ध्यान तुळसी हार गळा काचे पीतांबर तुळसी हार गळा काचे पीतांबर आवडे निरंतर येची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान हेची सर्व सुख सुख मने माझे हेची सर्व सुख 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 मने माझे हेची सर्व सुख 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 मने माझे हेची सर्व सुख पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा काचे पीतांबर
कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे कृष्ण जय राम कृष्ण हरे कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम पातालोचनी पातालोचनी कृपालोचनी
इहलोकी जहा देह इहलोकी जहा देह इहलोकी जहा देह देवा इच्छिता ते पाहे देवा इच्छिता ते पाहे आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे 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 धन्य आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे
हा देह इहलोकीचा 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 हा देह देह इहलोकीचा इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहि पाहि देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो आलो धन्य आम्ही जन्मा आलो आलो धन्य आम्ही जन्मा आलो आलो धन्य आम्ही जन्मा आलो देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो आलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही इहलोकीचा देह इहलोकीचा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे 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 देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो धन्य आम्ही जन्मा धन्य आम्ही जन्मा आलो आलो धन्य आम्ही जन्मा आलो देव इच्छिता ती पाहे देव इच्छिता ती पाहे धन्य आम्ही जन्मालो आलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो
दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो दास 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 विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो दास दास विठोबाचे झालो झालो दास 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 विठोबाचे झालो झालो दास दास विठोबाचे झालो झालो दास विठोबाचे झालो दास विठोबाचे झालो 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 दास विठोबाचे झालो विठोबाचे झालो हाय दास विठोबाचे झालो
विठ्ठल विठ्ठल पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी धन्य आम्ही जन्म आलो धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो करू प्रथम पांडुरंगा करू
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण सद्गुरुचे ते नमस्कारोनी आता तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुख्य यश वेदांत शास्त्रार्थ नीती नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम तदंबुली नदी नमीन दिव्य संप्रदायकम कलोमल गभार हरि सर्व तीर्थनायकम समच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे तो दीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे तो दीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे हर विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवंत भक्त संत सम्राट महाराष्ट्राचे भूषण असलेले देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराया. बघा माई बापांनो, माझ्या तुकोबऱ्यांचा गोड असा सुंदर असा चिंतनीय असा आणि विशेष करून या देहाचं महत्त्व सांगणारा 4 चरण असलेला सुंदर असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज लॉन्स शिरसगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर या परिसरातील या ठिकाणी आवारी परिवार उपस्थित सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरे धायरे आपण सर्वजण किम निमित्ताने आलेला आहात आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु एक वक्त्याचं आद्य कर्तव्य म्हणून या ठिकाणी एक अल्पासा परिहार द्यायचा तो असा, आपण सर्वजण या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी लहानूबाई सकहरी पाटील आवारे ह्या ज्या मातोश्री आहे या आपल्या इहलोकाची यात्रा संपून त्या परलोकामध्ये निघून गेल्या. 1 वर्ष आज मातोश्रींना पूर्ण होत आहे म्हणून पुन्हा स्मरण. आज सोमवार दिनांक 6/4/2026 रोजी या मातोश्रींचा प्रथम वर्ष श्राद्धाचा हा कार्यक्रम आपले विनीत श्री भाऊसाहेब सखारी पाटील आवारे त्यांचा मुलगा आहे, श्री निवृत्ती सखारी पाटील आवारे त्यांचा मुलगा आहे, श्री बाळासाहेब सखारी पाटील आवारे मुलगा आहे, सौभाग्यवती आशाताई सोपान पाटील बोचरे त्यांची मुलगी आहे, समस्त आवारे पाटील परिवार सिरसगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर उपस्थित सर्व गुणीजन मंडळी महाराष्ट्रातील नामवंत महाराष्ट्रातील ख्यातनाम दिग्गज असे मंडळी खऱ्या अर्थाने आजच्या या सेवेसाठी साथ संगत करण्यासाठी आपल्याला लाभलेले आहे. मृदंग अलंकार मृदंगाचे महामेरू आदरणीय हरिभक्त परायण आमचे प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. गोड असा मृदंग दादा या ठिकाणी वाजवत आहे. गोड सुंदर अशी चाल या ठिकाणी ज्यांनी गायली आपल्या परिसराचं वैभव आहे, आपल्या परिसराचं भूषण आहे असे संगीत अलंकार संगीत विशारद आमचे शिंदे महाराज पढेगाववरनं मामाश्री या ठिकाणी आले. कारण प्रेमाने आम्ही लहानपणापासून त्यांना मामा म्हणतो आणि आज फार दिवसांनी हा योगायोग आलेला आहे आणि आज त्यांची खऱ्या अर्थाने गायनाची साथ गोड सुंदर चाल त्यांनी या ठिकाणी गायली आहे. त्यांच्या समेत आदरणीय हरिभक्त परायण संदीप महाराज या ठिकाणी आहेत. तर महाराजींनी देखील फार गोड सुंदर पद्धतीमध्ये या ठिकाणी चाल गायली आहे. एवढं सुंदर गोड गायन, एवढं सुंदर वादन आणि विशेष करून आमचे हे सर्व बालगोपाळ यांचं कौतुक करावं तेवढं थोडकंच आहे. फार सुंदर पद्धतीमध्ये सर्व पावल्या टाकत आहे, छान गोड पद्धतीमध्ये टाळ वाजवत आहे. सर्व माझ्यासाठी आदरणीय पूजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आणि विशेष करून माझे पिताश्रीही आहेत आणि माझे गुरुवरही आहेत मच्छिंद्र महाराज खिलारी अपेगावकर बाबाही देखील आज या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी बालपणापासून खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी मला 2001 सालापासून खऱ्या अर्थाने फिरवलं आणि आज जी काय मी आहे ही त्यांचीच कृपा खऱ्या अर्थाने माझ्यावरती आहे. तसे माझे पिताश्री देखील या ठिकाणी उपस्थित आहे. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने मोठे असलेले सर्व मंडळी तर चेहरे सगळ्यांचे पाठ आहे पण मला नाव सगळ्यांचे पाठ राहिले नाही तरी क्षमस्व.
पण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने मोठे असलेली मंडळी आज सेवेला साथ करण्यासाठी उपस्थित आहे. या बाजूलाही विना घेऊन उभे असलेले बाबा आपल्या चरणावरती मी नतमस्तक होईल. तुळस घेऊन उभे असलेले आईसाहेब आपल्याला धन्यवाद देईल, आपल्याही चरणावरती नतमस्तक होईल. गोड सुंदर अशी साऊंड सिस्टम ओम मंडप देवाळणे वर्ण गोड अशी सुंदर अशी गांगुर्डे भाऊंची साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला लाभली आहे. विनवणी सर्वांना हीच की शेवटपर्यंत चांगली साथ करा. विठाला विठाला विठ्ठल अभंग सेवेकरता तुकोबरायांचं घेतलं बघा माता माऊलींनो. देहाचं महत्व सांगणारा आजचा हा अभंग आहे. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहि. या जागेवर आपण बसला आहे. याला मृत्यूलोक असा शब्द वापरला आपण, कारण मृत्यू या ठिकाणी अटल आहे. ना नफा ना तोटा, फायदाही काही नाही आणि नुकसान पण काही नाही आहे. अशा मायभूमीत आपण जन्माला आला. याला पृथ्वी तलाव असंही बोललं जातं. पण आमच्या संतांची गोड अशी भाषा आहे की या मायभूमीला संतांनी इहलोक शब्द वापरला की या इहलोकामध्ये आम्हाला मनुष्य जन्म प्राप्त व्हावा. स्वर्गातील अमर असलेले देवलोक ही इच्छा करत आहे. तुकोबराया हे आपल्याला सांगत असताना स्वतःला भाग्यवान समजताय. नवे नवे या माध्यमातून स्वतःची धन्यता देखील व्यक्त करतात. धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबराय म्हणतात आम्ही फार भाग्यवान. बघा ना माई बापांनो, असं कुठलं एवढं मोठं कारण आहे बाबा की ते धन्यता व्यक्त करताय, स्वतःला भाग्यवान समजताय. या इहलोकामध्ये ते जन्माला आले किंवा हे मनुष्य शरीर त्यांना प्राप्त झालं, एवढ्याच कारणासाठी स्वतःला भाग्यवान समजता का बाबा? एवढ्याच कारणासाठी स्वतःला भाग्यवान समजता? तर नाही, दास विठोबाचे झालो. त्या पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झालो म्हणून स्वतःला भाग्यवान समजता. आयुष्याच्या साधने सचिता नंद पदवी घेणे. आयुष्यभर माणसाने नेमकं करावं काय? आयुष्यभर परमार्थ करावा. सच्चिदानंद स्वरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ ती जागा, ती पदवी आपण सगळ्यांनी प्राप्त करायला पाहिजे. त्यासाठी वाटचाल तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. त्यासाठी, कारण पावटणी या शब्दाचा अर्थच हा आहे की पायवाट, तुमची, आमची, आपल्या सगळ्यांची. ही वाटचाल कशी असावी? सात्विकतेने. वैकुंठ, कैलास, स्वर्ग या उत्तम ठिकाणाची जागा, ती पदवी प्रत्येकाने प्राप्त करायला हवी. असा कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचा थोडक्यात असा भावार्थ तुमच्या भाषेतल्या ठळक ठळक बातम्या. विठाल देह फार महत्वाचा आहे. कोई आज गया, कोई कल गया, कोई जाने को तैयार खड़ा, नहीं कायम मुक्काम यहा, चिरकाल में यही रिवाज रहा. आयुष्य संपलं की सर्वास्वाचा त्याग करून माणसाला जावंच लागतं. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्मही पुनर्भार्या यत्त सर्वं पुनर्लभ्यम नच शरीरम पुन्हा पुन्हा. तुम्ही आम्ही जन्माला आलोय, तुम्ही आम्ही जीवनात आल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्याला सर्व काही मिळणार आहे. उदाहरणार्थ मूल बाळ धन दौलत जमीन जुमला पुन्हा पुन्हा सगळं मिळेल. पण नच शरीरम पुन्हा पुन्हा. हे मनुष्य शरीर पुन्हा पुन्हा मिळणं कठीण आहे. दुर्लभ असा मनुष्य देह. आंधळ्या माणसाच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तशी आपल्या बाबतीत गत झाली दादा, असंही म्हणायला हरकत नाही आहे. ह्याच्याही पुढे जाऊन सांगेल मी आपल्याला. अनंत जन्माची पुण्याई आहे आणि अनंत जन्माच्या पुण्याईमुळे त्या भगवंताची विशेष अशी दृष्टी आपल्यावर पडली, विशेष अशी कृपा आपल्यावर झाली. कृपेने नरदेह प्राप्त झाला. जन्मोजन्मी आम्ही पाहू पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. हे जन्मोजन्मी
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही अनंत जन्माची पुण्य की त्याची कृपा झाली आहे, मिळाला त्याच्या कृपेने देह. माता माऊलींनो, देह मिळाला तर महत्त्वही कळालं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल देह मिळाला हे आम्हाला समजतंय, देह मिळालं हे आम्हाला कळतंय, पण आता महत्त्व कळालं पाहिजे म्हणजे नेमका काय करावं लागेल असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. येतो ना? पण येत असेल तर हो म्हणा, नसेल तर नाही म्हणा. पण कीर्तनात बसल्यानंतर असं असं काहीतरी झोपलं का काय, काहीतरी रिस्पॉन्स जर मला आला तर कीर्तन करायला आनंद वाटणार आहे. आज समयाशी सादर व्हावे ही सेवा आपली मंडपमध्ये जर असती तर शब्दानं शब्द तुमच्या कानी पडला असता. पण आज असं होतंय, आमच्या मुखातून शब्द निघाले की ती पहिली इकडे भेट द्यायला जात आहे आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे थोडं काय होतंय, थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, गागाट झाल्यासारखं होतंय, बरोबर की नाही? आता जे माझ्या समोर माझ्या आजोबांच्या वयाची जी मंडळी आहे त्यांचं आज जरा थोडंसं अवघड आहे, कारण ताई नेमकं बोलताय काय अर्धवट ऐकायला येणार आहे. परंतु उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आणि आवारी परिवाराने आज लॉन्समध्ये हॉलमध्ये सेवा कीर्तनाचं कार्यक्रम आयोजन केले. त्याचं कारण, उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले, पहिल्यासारख्या तब्येती आता राहिल्या नाही. थोडासा उन्हाची झुळूक लागली आपल्याला, थोडंसं जर ऊन लागलं तर तब्येतीवर परिणाम होणं साहजिक आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेत त्यांनी केलेला हा खटाटोप आहे की आपल्या सगळ्या मंडळींनी व्यवस्थित बसता यावं, सगळ्यांना गार सावली मिळावी. पण थोडंसं या ठिकाणी आज समजून घ्यावं लागणार आहे, कारण थोडासा आवाज मला माहिती गोंधळ झाल्यासारखं होतंय. पण या ठिकाणी आपण समजून घ्या. थोडंफार माझं बोलणं तुमच्यापर्यंत येत असेल, समजत असेल तर माना डोलवा, म्हणजे मला समजेल की माझं बोलणं कळतंय. नाहीतर मग एकटीची बडबड 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 चालली, तुमचं सगळ्यांचं फक्त टाकामाका पाहायचं काम चाललं तर जमणार? हा खेळ एकाल्याचा नव्हे. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंदे कीर्तनात बसलात, चेहरे पाडून बसायचं. गाडी जरी लेट सुरू झाली तरी ती वेळेवर थांबणार आहे, ती चिंता तुम्ही करायची गरज नाहीये. तर या ठिकाणी कीर्तन सावध होऊन ऐकायचंय. कसं ऐकायचंय? आजी कीर्तनामध्ये बसलात बाबा, कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे? सावधान, सावध होऊन कीर्तन ऐकायचं. सावध होऊन ऐकायला लावलं म्हणून टेन्शनमध्ये पण बसायचं नाही, नाहीतर असा गोड गैरसमज होईल यांचा. ताईने सावध होऊन ऐकायला लावलं म्हणजे आता ह्या जेवढं काय बोलणार आपल्याला सगळं पाठ करायचं की काय? बरं, अख्खं कीर्तन तुमच्या पाठ झालं मग आमचं लई चांगलं होईल का इकडं? हां, तुम्हाला विस्मरण होतं म्हणून बरं चाललंय, म्हणून सगळं पूर्ण कीर्तन पाठ करायची गरज नाही. पण एखादा मुद्दा पटत असेल तर तो इथं सोडायचा नाही, नाहीतर खाली हात आया और खाली हातही जाईगा, आला तसा गेला. तुम्ही किती कथा ऐकल्या, तुम्ही किती कीर्तन ऐकले, किती प्रवचन ऐकले, पण तुमच्यामध्ये जर काही परिवर्तनच होत नसेल तर जीवनात येऊन तुम्ही फार मोठी हानी करून घेता. येतो हिताचा कळबळा. रामकृष्ण. कारण विषयाचे सुख बहुवाटे गोड, पुढे अवघडा यमदंड. मारिती तोडीती झोडीती निष्ठुर तो यम आपल्याला सोबत वागणार आहे, मोठ्यातला मोठा दंड आपल्याला देणार आहे. पण आत्ताची सध्याची स्थिती पाहिली तर कुणालाच काही उमजाना, बरोबर ना जी? कुणाला काही समजाना का? विषयात आपण मग्न आहे, या संसारात इतक्या गुरफाटला गेला की काही सुचाना. आता कळा ना हो, पण बघा, हे जरा नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरा नाही कळलं, हे जरा नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरा नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं. सरात शेवटी बा काळ बांधून नेईल. सरात शेवटी बा, सरात शेवटी बा काळ बांधून नेईल. सरात शेवटी बा, सरात शेवटी बा काळ बांधून नेईल. सरात शेवटी बा, सरात शेवटी बा काळ बांधून नेईल. सरात शेवटी बा. शांती ब्रह्मा पैठण निवासी नाथ बाबा आपल्या सर्वांना
जातं. काय म्हणतो आपण त्याला? काकडा, काकड आरती. त्यामध्ये वासुदे, आंधळे, पांगळे, मुका, बहिरा, जोगी, गोड गोड हे प्रकरण आहे. शब्द शब्दातून संतांनी फटकार लावला, शब्द शब्दातून बोध केला. पण आत्ताची स्थिती, काकडा सुरू झाला की आपण सगळे आमच्यासह धरा काय, आपण सगळं वाकडे झालेलं असते. काकडा करायला टाइम नाहीये. पिंगुळी प्रकरण यामधील फार उपदेश गोड केला नाथबाबाने. आता तुम्हाला समजाना, आता तुम्हाला काही उमजाना, विषात मग्न आहे. याद राखा, एक ना एक दिवस काळ तुम्हाला घेण्यासाठी येणार म्हणजे येणार. आलाय तो, काय काळ आलाय आणि घेऊनही निघाला. तो घेऊन निघाला. आमचं कुणाचंच काही जाणार नाहीये. एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोले देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोले देखा पिंगळा महाद्वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची माझ्या मल्हारीची बारी, मल्हारीची बारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडाने भागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडोने भागा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. सावधान, प्रत्येकाने आपल्या हिताला जागृत हे राहिलं पाहिजे. म्हणून बोलले की कीर्तनामध्ये बसल्यानंतर सावध होऊन कीर्तन हे आपण ऐकलं पाहिजे. आमचं बोलणं कळत असेल तर काहीतरी रिस्पॉन्स मला येऊ द्या. असो काय चालू होतं आपलं कीर्तन, महिला मंडळ कीर्तन चालू आहे. पण कीर्तनामध्ये मेन विषय आपला काहीतरी चाललेला होता. पण तुम्ही असं बळच बसल्यासारखं असं धरून आणल्यावानी असे चेहरे बरेचसे मला दिसायला लागले. म्हणून थोडं बाजूला जावं लागलं. किती बाजूला गेले, किती फिरले तर मी जागेवर येणार आहे. पण तुम्ही जागे आहात का नाही पाहणं आमचं काय कर्तव्य आहे. आपला विषय चालला होता की हा देह फार महत्वाचा आहे. देहाचं महत्व कळालं पाहिजे. आपल्या मनामध्ये हे येणं साहजिक आहे. देह मिळायला समजतंय. आता देहाचं महत्व कळायला पाहिजे म्हणजे नेमकं काय असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिक आहे. देहाचं महत्व कळायला पाहिजे म्हणजे काय तर इथे आल्यानंतर भगवंताला विसरता कामा नाही. सतत स्वरूपी या वाणीने, या मुखाने सदैव त्या भगवंताची स्तुती गुण वर्णन करायला हवं. कारण भगवंताने मुख दिलं. महिला मंडळ मामी इकडे पाठीमाग आत्याबाई बोलणं कळतंय ना माझं. भगवंताने तोंड दिलं, आपल्याला मुख दिलं. कशासाठी? हिचं कुटाळ कर, तिचं कुटाळ कर, हिची सून अशी तिची सून तशी, ना हे केलं तिनं ते, याच्यासाठी मुख आहे.
अजिबात नाही. एका सुभाषितकाराने संस्कृत भाषेत गोड वर्णन केलं, ऐका. यशोदा सतपथ कमले नास्ती भक्ती नरान, अभिर्गुण कन्य प्रिय गुण कथने नानु रक्ता रसज्ञः. श्रीकृष्ण लीला ललित रसकथा साधरम नैव करणे, धिक्तान धिक्तान धिगेतान कथेती कीर्तनस्तो मृदंगः. आपल्या सर्वांना या ठिकाणी मृदंगाचं दर्शन होतंय. आमचा प्रसाद दादा या ठिकाणी गोड मृदंग वाजवतोय. या मृदंगाचं जे धूमपान आहे बाबा, कशाचं बनलंय? माझं बोलणंच कळत नाही का? तुम्ही बोलतीच नाही. कशाचं बनलंय? मेलेल्या जनावराच्या चामड्याचं. बरोबर आहे की नाही? माना तरी डोलवत म्हणजे समजते असं मला भास होईल, कळल तरी. मेलेल्या जनावराच्या चामड्याचं बनवलंय. ती शिकवते आपल्या, ती काय सांगते? यशोदा सुतपथ कमले. यशोदा मैयेचा जो लाला आहे भगवान श्रीकृष्ण, या भगवान श्रीकृष्णाचं गुणवर्णन हे मुख करत नसेल, या डोळ्याने कधी भगवंताचं स्वरूप तुम्ही पाहत नसाल, या कानाने भगवंताची स्तुती गुणवर्णन तुम्ही ऐकत नसाल, कीर्तनात बसलाय, भजन सुरू आहे, पण हाताने तुमची जर टाळी वाजत नसेल, हे पाय तुमचे सत्संगात येऊन बसत नसेल, मंदिरात दर्शनाला जात नसेल, तीर्थयात्रेला जात नसेल, अशा व्यक्तीचा एकदा नव्हे, दोनदा नव्हे, त्रिवार या मृदंगाने धिक्कार केला. धिक्तान धिक्तान धिगेतान. त्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. याने आपला धिक्कार करू नये वाटत असे तर सावधान. म्हणून प्रत्येकाने हा विचार करायचा, हिताला जागृत राहा. फार सुंदर असा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला, भाग्यवान आहे आपण. फार गोड सुंदर असा देह मिळाला. याच्या बाबतीत थोडक्यात विचार केला शास्त्राच्या दृष्टिकोनातून 4 वर्गाचं वर्णन आलंय बाबा. एक वर्ग असा सांगता की हा सुंदर असा जो मनुष्य देह आहे, या देहाचं महत्व काही लोकांना कळालं, महत्व कळालं, पण देह मिळालेला नाही. चला पुढे. दुसरा वर्ग, देह मिळाला पण महत्वच कळालं नाही. तिसरा असा सांगता देहही मिळाला नाही आणि याचं महत्वही कळालं नाही. चौथा असा सांगितलं देहही मिळाला महत्वही कळालं. 4 वर्ग शास्त्राने सांगितले. थोडक्यात विचार करणारे आपण आपल्या वेळेच्या आधी टाळी वाजून भजन करा. विठ्ठल पहिला वर्ग, देहाचं महत्व कळतंय ज्या वेळेला या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेला माझा वैकुंठ नायक भगवंत आहे आणि माझ्या भगवंताने गोड अशा सुंदर अशा या सृष्टीची निर्मिती केली. जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, हे पिसा स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या पुलिया. जन हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या पुलिया. जन हे विश्व निर्मिले जय हो महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र या पुलिया. जन हे विश्व सुंदर असे विश्व माझ्या भगवंताने निर्माण केले. एकी केली खेचरी, एकी केली भूचरी, एकी केली जलचरी चरी आचरे तेक. या आकाशामध्ये उडणारे पक्षी निर्माण केले, पृथ्वी तलावर राहणारे प्राणी निर्माण केले, तदनंतर पाण्यामध्ये राहणारे सर्व जलचर प्राणी निर्माण केले. ऐशिया देखोने सृष्टीते सुख न वाटेचे देवाते, मग मानवी प्रकृती अति आदरे निर्मिले. 83,99,999 योनी निर्माण झाल्या, पण समाधान वाटे ना, सुख आनंद बिलकुलही भगवंताला झाला नाही.
म्हणून मनुष्य देहाची निर्मिती केली. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी हेनेची देहासी मत प्राप्ती. म्हणून ह्याच देहात आल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती ह्याच करता येते. देही घडे देवाचे भजन, ह्याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. ऐकाचे गान नाही कोठे, ऐकाचे गान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे. ह्याच देही घडे देवाचे भजन, ह्याच देहात आल्यानंतर तुम्हाला भगवंताची प्राप्ती करता येणार आहे. तुम्ही म्हणाल असंच का? कारण आज माझ्यासमोर बसलेले सगळे तुम्ही मंडळी सर्व वारकरी आहे. विशेष करून गोदावरी धाम सरलाबेट संस्थान योगीराज गंगागिरीजी महाराज आणि गंगागिरी बाबांचे मोठे उपकार आपल्यावरती आहे. मोठ्या कृपेने आज हा सगळा भजनानंद आपल्या परिसरात जो पाहायला मिळत असेल ते बाबांची कृपा आहे. पहिल्यापासून गुरुवारी या नारायणगिरी बाबांचे 4-4 तास कीर्तन ऐकणारी मंडळी आपण. मग तुम्ही म्हणाल ताई आम्ही नेहमी कीर्तन ऐकत आलो बाबांचे, कथा कीर्तनामध्ये आम्ही नेहमी मग्न असतो. मग आम्ही नेहमी कथा कीर्तन ऐकणारी मंडळी आहोत. 83,99,999 युनी आहे. सर्व निर्माण केलं कोणी? भगवंताने. मनुष्य देह धरून 84 लक्ष युनी होता त्यानेच. सगळं त्याने निर्माण केलं, मग भगवंताने मनुष्य देहाला एवढं महत्व का? असा प्रश्न येणं साहजिक आहे. असंच का आहे? तुम्हाला समजेल तुमच्याच भाषेत, सोप्या भाषेत उदाहरण सांगून मी पुढे जाईल. आपल्या सगळ्या जणांना रेल्वे गाडी माहिती का? महिला मंडळ रेल्वे बसलात का कधी रेल्वेत? वय आजी का नुसतं ट्रॅक्टरमध्येच बसायची सवय? वय माहिती ना रेल्वे? हां, मला सांगा पुरुष मंडळ, रेल्वेचं जंक्शन स्टेशन आपल्या परिसरामध्ये कुठं आहे हो? बोला बोला. मनमाड. मनमाड हे रेल्वेचं जंक्शन स्टेशन आहे. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी दौंडकडे जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी भुसावळ मार्गे दिल्लीकडं जाते. मनमाड मार्गे गाडी वैजापूर हैदराबाद तिकडे जाते. मनमाडच्या स्टेशनवरून गाडी लासलगाव नाशिक मार्गे मुंबईकडं. चारी बाजूला चारी दिशाला गाड्या जातात. का? जंक्शन आहे ना. तसं आपलं शरीर काय आहे? जंक्शन आहे. याच स्टेशनवरून म्हणजे ह्याच शरीरातून मनुष्याला पाप पुण्य कर्मरूपी वैकुंठामध्ये जाता येतं. ह्याच शरीरात आल्यानंतर कैलासामध्ये जाता येईल. ह्याच शरीरात आल्यानंतर यमलोकात जाता येतं. ह्याच शरीरातून स्वर्गातही जाता येतं. नव्हे या 84 लक्षणीच्या फेऱ्यामध्ये जन्म घेता येतो केवळ आणि केवळ ह्याच देहात आल्यानंतर. तैसे येण्याची शरीरा येण्याची सरे किंबहुना एर झारे चिरापडे. ह्याच देहात आल्यानंतर तुम्हाला माझ्या भगवंताची प्राप्ती करता येणार आहे. विठ्ठल सुंदर अशी सृष्टी निर्माण झालेली आहे. हिची आलोपनीय शोभा बघण्यासाठी स्वर्गातील अमर असलेले देवलोक निघाले. पशु पक्षी प्राणी मात्र मनुष्य देह पाहता पाहता आपला वारकरी संप्रदाय पाहिला. या वारकरी संप्रदायातील आमचे गुणीजन सर्व भजनी मंडळी पाहिले. या सर्व आमच्या बाल गोपाळांना पाहिलं, विनेकरी बाबांना पाहिलं, आपल्या तमाम सर्व भाविक भक्तांना पाहिलं. आपल्याला पाहिल्यानंतर त्या देवलोकामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. महिला मंडळ काय? ईर्ष्या. ते आपापसामध्ये कुजबुज करताय. बघा बघा इह लोकामध्ये या वारकरी संप्रदायातील जे भक्तगण आहे, अरे लोक भजन करताय, लोक कीर्तन करताय,
खरा परमानंद कोण प्राप्त करत असेल तर ही मंडळी, हा आनंद आपल्यालाही प्राप्त करायचा आहे. मग त्यासाठी यांच्यात गेलं पाहिजे ना. सर्वचे सर्व भगवंताला विनवणी की या इहलोकामध्ये आम्हाला मनुष्य देह मिळावा. अभंगाचा प्रथम चरण इहलोकीचा इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा देह, इहलोकीचा स्वर्गातील अमर असलेली देवलोक आहे. आणि या अमर असलेली लोकांना काही कमी का बाबा? स्वर्गात राहणारे ना, अमृत सेवन करणारी मंडळी, त्यांना काही कमी नाही, सर्व काही त्यांना प्राप्त आहे. मग ते भगवंताकडे विनवणी करताय, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिताती देव, ताईने या ठिकाणी प्रमाण दिलं. आता 10वीचे पेपर दिले, पण उत्कृष्ट कीर्तनकारी आहे, प्रवचनकारी आहे, माझी विद्यार्थिनीच आहे. फार सुंदर गोड आवाजाची खऱ्या अर्थाने एक देण भगवंताने तिला दिलेली. एकदा जोरदार टाळ्या आमच्या दिदीसाठी झाल्या पाहिजे. यांचं कौतुक करावं तेवढं थोडकंच आहे, कारण ह्या वयामध्ये एवढी डेअरिंग करणं किंवा एवढं गाणं ही सोपी गोष्ट नाही आहे.
आणि विशेष करून विषयाला धरून तिने प्रमाण दिलं की स्वर्गीचे अमर आणि इच्छेत आते देवा मृत्यू लोकी भावा जन्मा या मृत्यू लोकामध्ये आम्हाला मनुष्य जन्म मिळावा. भगवान म्हणता अरे 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 हे क्षीरसागरीचे सुख सोडून तुम्ही राहणारे कुठले विसरलात की काय? अरे स्वर्गात राहणारे आणि स्वर्गात राहणारा काही कमी नसतं, कशाला तिकडे जायचंय? नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंते गाऊ घेते. भगवंता तुझं नारायण नाम, तुझं भजन, तुझं कीर्तन करण्यासाठी तिकडे जायचंय. म्हणजे स्वर्गातील अमर असलेल्या देव लोकांना देहाचं महत्व काय झालं कळालं, देहाचं महत्व कळालं, पण देह मिळाला का बाबा? नाही. कशावरून म्हणाल? इच्छा करतायत त्यावरून. विठ्ठल 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 विठ्ठल. असो. एकूण किती वर्ग पाहतोय आपण? जागे ना तुम्ही सगळे? महिला मंडळ झोपल्या का काय? किती वर्ग पाहतोय? 4 वर्ग पाहतोय. वेळ मिळाला तर मी नक्कीच पुन्हा विचारणार आहे, त्याच्याकरता लक्ष असू द्या. चला दुसऱ्या वर्गाकडे. दुसरा वर्ग असा सांगितला, या दुसऱ्या वर्गाला देह मिळाला. काय? देह मिळाला, पण पुरेसं महत्व कळालं नाही. असे कोण हो? पुरुष मंडळ. देह मिळाला पण महत्व कळालं नाही, असे कोण आहे? नाही माहिती? आपणच आहे. आता असं म्हटल्यानंतर बरेचशा जणांच्या मनात असा प्रश्न चालला असेल, आम्हाला महत्व कळालं नसतं तर तुमच्या समोर आम्ही कीर्तनात बसलोच नसतो. बरोबर की नाही? बाहेर छान निसर्गरम्य वातावरण दिसते, झाडी दिसत आहे, तिकडे गप्पा मारत बसलो असतो आम्ही. आवारे परिवारकडे आलेली जेवढी आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोयरेधारी पाहुणे मंडळी आहे, आपण सगळे मंडळी म्हणजे यांचं गणगोत आहात, पाहुणे आहात. काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीगाठी होतात. आम्ही छान खुशाली विचारत गप्पा मारत बाहेर बसलो असतो. काहीतरी महत्त्व कळालं म्हणून तुमच्या समोर बसलोय. मलाही मान्य आहे, तुम्हालाही काहीतरी महत्त्व कळालं म्हणून तुम्ही इथे बसलाय. पण आम्ही शब्द असा वापरला की पुरेसं महत्त्व कळालं नाही. कारण भगवंताला मानत कोण नाही, सर्वच मानतात. राम नाम तो सब लोग कहे, राम नाम तो सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. राम नाम तो सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरी ओ नाम कुछ और. जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरी ओ नाम कुछ और. राम नाम तो सब लोग कहे, ठक ठाकुर और चोर. चोर देखील देवाला मानता की नाही? मानता ना, तेही भक्ती करता. मगर जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे ओ नाम कुछ और. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध भाव असेल तर भगवंताची प्राप्ती होणार आहे. भाव नसेल तर उपयोग नाहीये. आणि भगवंत भावेच भुकेला आहे, त्याला विसरला, त्याची भक्ती केली नाही ना महिला मंडळ, फार मोठा दुष्काळ आपल्यावर पडला की काय असं त्याला वाटत असतं. म्हणून श्रद्धेने त्याची उपासना करा, श्रद्धेने त्याची भक्ती करायची. तुम्ही म्हणाल ताई आमची मनोमन इच्छा झाली आहे की भगवंताची प्राप्ती करायची, भगवंताची भक्ती करायची, पण आमच्याच्याने संसार सुटत. आता माझी एक सवय आजी, मी कुठेही कीर्तन सेवेला गेली आणि 1-2 गव्हाना चेहरे माझे ओळखीचे हे दिसतात. मग आपलं कीर्तन झालं आणि तुमच्यामध्ये मी जर बोलायला आले, तुमचं दुसरं बोलणं मला काहीच नाही, तुम्ही फक्त एवढं म्हणणार गज पटत ताई तुमचं, बरोबर ना? गज पटत तुमचं. कीर्तनाला गेलं पाहिजे, भजनाला गेलं पाहिजे, पण करू काय आमच्याच्याने संसार सुटत. मुळात विचार केला महिला मंडळ, संसार तुम्हाला सोडायला लावलाच कोणी आहे? संसार कुठे सोडायची गोष्ट आहे? संसार सोडायचा नसतो, करायचा असतो. पण कसा? संसारी आसावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. हो संसारी आसावे आसोणी नसावे. असावे आसोणी नसावे. तुम्ही म्हणाल तुम्हाला 2-2 तोंडाने कसं सांगता येतं? कराई म्हणता संसार, नकाही करू म्हणता संसार. आसून नसल्यासारखं कसं काय संसारात राहायचं? बरोबर की नाही? कारण आपल्या सगळ्यांच्या मनात गोड गैरसमज आहे, आसून नसल्यासारखं संसारात राहता येतच नाही. पण जिवंत उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर आहे, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. तुकोबराय कोणी संन्यासी होते का बाबा? संन्यासी कुणाला म्हटलं? जो मन से संन्यासी है ओ खरा संन्यासी. तुकोबराय संसारिक आहे, पण अधिकार या ब्रह्मांडाचा चालक मालक धनी असलेले माझं वैकुंठ नायक भगवंत आहे.
पृथ्वीतलावर प्रत्यक्षात तुकोबऱ्यांना घेण्यासाठी यावं हा अधिकार माझ्या तुकोबऱ्यांनी मिळवला. केला संसार पण आसून नसल्यासारखा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. पक्षी माहिती ना, पण पक्षी पक्षी मी पक्ष्यांबद्दल बोलते, पक्षाबद्दल नाही बरं का. कारण पक्ष शब्द ऐकलं की आपलं डोकं लगेच तिकडे राजकारणाकडे. आमचा तो विषय नाहीये आणि मला तिकडे जायचं पण नाहीये. पक्षी शब्द वापरला कुणासाठी? झोपला का काय मामी? चिमण्या माहिती ना, चिमण्या चिमण्या कावळे हा पक्ष्यांसाठी बरं का. आता हे पक्षी आकाशामध्ये काय करतात? भ्रमण करतात. थकले म्हणजे झाडावर येऊन बसतात. यांना भूक लागली काय करता? आपल्या अंगणात येतात की नाही? मग तुम्ही काय करता आजी? हुसकून लावी त्या का? पाठीमागं महिला मंडळ तसं असेल तर तसं सांगा. मग काय करता? हा दाणे टाकीते. असा रिस्पॉन्स आला की मला कीर्तन करायला आनंद वाटतो. आता दाणे टाकीते म्हटल्यानंतर ताई एवढं पण उदार नाही. आपण पोत्यातून काढलं लगे टाकलं बाई ते बरोबर ना, चालून घेणार. जीव चाचून संसार कसा करायचा पुरुष मंडळ हे तुम्हाला शिकायचं असेल तर या वर्गाकडून, महिला वर्गाकडून. अतिशय संसारामध्ये जीव चिकाटीने संसार करतील पण कंजूशी करायची नाही. चाळणी खालचं बारीक ते तरी चिमण्यांना टाका, ते वाचले तर आपण वाचणार आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आता ऐका. उन्हाळ्यामध्ये या पक्ष्यांचं या चिमण्यांचं यांचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे. छोट्याशा बाऊलमध्ये छोट्याशा भांड्यात पाण्याची व्यवस्था करा. यांच्यासाठी दाणे टाकत चला. हे वाचले तर आपण वाचणार आणि शिकायला एवढं भेटतं यांच्याकडून. उदाहरणार्थ दाणे टाकले आजी, चिमण्या आल्या अंगणात, खायला लागल्या, खाऊन पोट भरलं, धान्य उरलं. म्हटली चिमणी असं, आजी चिमणी अशी म्हटली, आजच्या दिवस आजीच्या घरी मुक्काम करायचा. वय राहिली मुक्कामाला, दाना टिपला की उडून जातात. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. तुटला आयुष्याचा दोरा. हा आयुष्याचा दोरा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत संसारात दम धरून राहायचे. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. अनोळखी व्यक्ती आपल्या दाराशी येते बाबा. पूर्वीला हा प्रकार जास्त असायचा. अनोळखी व्यक्ती दाराशी यायची कारण दळणवळण कमी होतं. मग मुक्कामाला राहिले, आश्रय हवाय त्यांना, आपण त्यांना भोजन दिला बरोबर की नाही. पण सकाळ झाली की त्या व्यक्तीला घेणं देणं नाही, ते उठून जाणार आहे. आता अजून थोडा बदल झाला. पण जे वारकरी मंडळी दिंडीला जातो पंढरपूरला, आळंदीला, दुपारी कुठं थांबायचंय, सायंकाळी कुठं विश्रांती, कुठं भोजन. आता काल आहे तस्मै नमा, दिंडीला चालक आहे, दिंडीला मालक आहे. पण याच्या पुढे जाऊन मला अनुभूती सांगायला आवडेल. 2020-21 मध्ये बाबा मा नर्मदा मैयेच्या पायी परिक्रमेला आम्ही जेव्हा गेलो, नर्मदा नर अधिक मदा, जिवंत व्यक्तीला सुख हास्य प्राप्त करून देणारी माझी नर्मदा मैया आहे. मृत पावल्यानंतर मोक्षदायिनी मोक्ष प्राप्त करून देणारी ही नर्मदा मैया आहे. चमत्कारिक अशी मैयेची गुण आहे. ती ठरवल ती पूर्व दिशा, तिच्यावर विश्वास ठेवून चालायचे. 4000 किलोमीटरचा जवळपास तो पायी प्रवास करावा लागतो. 4 राज्यामध्ये भ्रमंती आहे. दिवसभर तिकडे चालत असताना दिवसभर तुम्हाला कोणीच काही म्हणणार नाही, पण रोज 5-6 वाजले की मला असं चिंता वाटायची, टेन्शन यायचं. कारण आमच्या घरातून आम्ही 3 मंडळी, आमच्या सासूबाई पण आमच्या बरोबरच होत्या परिक्रमेत. हिंदी भाषेचा आणि त्यांचा दूर संबंध नाही. मग आपल्यालाच कुठे पण डोकं लावायचं. 5-6 वाजले की टेन्शन यायचं. आता काय करायचं, कुठं थांबायचं, कोणाचं तरी घर आपल्याला म्हणजे भेटलं पाहिजे, आता आपल्याला आश्रय भेटला पाहिजे असं वाटायचं. पण नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जानत असे. ज्याने चोच दिली ना चारा देणं त्यांनाच भागे. अज्ञानपणात व्यर्थ चिंता करतो, काय होईल, कसं होईल, काय करू, कुठे राहू. पण भगवंतावर विश्वास ठेवला तर निर्विघ्नपणे तुमचं कार्य पूर्ण झाल्याशिवाय राहणार आहे. कोण आपण परिक्रमा करणारे, तेच बुद्धी देतात, तेच घेऊन जातात आणि तेच आपलं पूर्ण करून घेत असतात. मग अहंकार एकदा बाजूला सारला गेला की कृपा झाल्याशिवाय राहत नसते. दिवसभर कोणी काही म्हणणार नाही, पण एकदा अंधार पडला, कोण्या वाडी वस्तीवरून चालले, कुठे डोंगर दाऱ्यातून चालले, नर्मदे हर मैया हमारी यहाँ पधारो. आपण त्यांच्याकडे गेला, पूजा झाली, आरती झाली, आसन मांडलं, न मागता भोजन आलं. पण एकदा सकाळी सूर्यनारायणाचं दर्शन झालं की कुणाशी काही घेणं देणं नाही. वस्ती कर वस्ती आला, प्रातकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी. आलिप्त कमळ जळी जैसे. कमळ माहितीये, कमळ कमळ बॅनरवरच नाही बरं का, ओरिजिनल फुल कुठे येतं,
पाण्यात सुंदर असं कुंड आहे, त्यात कमळ आलंय, बाहेर काढलं, एक बूंद पाण्याचे एक थेंबही कमळाला स्पर्श करू शकत नाही. तसं संसारात राहता आलं पाहिजे. अजून पुढे जाऊन सांगेल मी आपल्याला. प्रामाणिकपणाने सगळ्यांनी उत्तर दिलं तर मला आनंद वाटणार आहे. शेवटचा प्रश्न आहे माझा, मला थांबायचं आहे थोड्या वेळात. आपल्या आयुष्यामध्ये 24 तास आहे. किती? 24. प्रामाणिकपणाने कबूल करा, खरं सांगा, सगळ्यात अधिक काय, सगळ्यात जास्त वेळ कुणाला दिला, प्रपंचाला की परमार्थाला? बोला बोला. नशीब, कबूल तरी करतो आपण. जे आपलं नाही ना तिकडे लक्ष केंद्रित जास्त झालं, जे आपलं आहे त्याचं विस्मरण. शेवटी सगळे पश्चाताप करतो, दुसऱ्याच्या खांद्यावरती आपण स्मशानभूमीत जातो आणि तिथं गेल्यानंतर म्हणतो जे माझं नव्हतंच त्याच्याच पाठीमागं मी लागलो. वेळ माणसासाठी कधी थांबत नाही मायबापांनो. 24 तास संसाराला दिले, द्या, विरोध नाही करत आहे, पण त्या 24 तासातली 10 मिनिटं किती मागितले? 10 मिनिटं. ते 10 मिनिटं द्या. तुम्ही म्हणा देऊ ना, कशासाठी? नित्यनेम करा काहीतरी. तुम्ही म्हणा करू, फायदा असेल तर कान उंचावून आम्ही लक्षपूर्वक ऐकत असतो. फायदा नसेल तर एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने फायदाच आहे. कुठलीच गोष्ट माझ्या मनची सांगत नाही, हर एक गोष्टीला प्रमाणे. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. तुळशीला पाणी घालायचा करा, गाथा वाचायचा करा, किंवा हा माथा मंदिरात जाऊन टेकण्याचा करा, पण काहीतरी नित्यनेम. ज्याच्या जीवनात नित्यनेम आहे ना मायबापांनो, जिवंतपणेच आपण स्वर्ग अनुभवतो की काय, अशी वेळोवेळी त्याला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. नुसती लक्ष्मी नाही, नारायण जोडीने त्याच्या घरी वास करता. विठ्ठल विठ्ठल. हो, तर बघा, आपल्याला देह मिळाला पण पुरेसं महत्व कळालं नाही. चला पुढे. तिसरा वर्ग तर असा सांगितला, देहही मिळाला नाही महत्वही कळालं नाही. कोण एवढे अभागी असतील बरं? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोगभोगिती. पशु पक्ष्यांना यातलं ज्ञान नाही. का माहिती? महिला मंडळ कोणी सांगू शकतं? आपल्या घरी म्हैस पाळली, म्हशी माहिती ना तुम्हाला? मग म्हशीनं कधी एकादशी धरली पाहिला? कारण म्हशी कधी एकादशी करत, ज्या एकादशी करत नसतील त्या, असं तुम्ही म्हणा, मी नाही म्हणत, त्यांना यातलं ज्ञान नाही. वारकरी दिंडीला गेलेत, गावातल्या कुत्र्यांनी मिळून दिंडी काढली, पाहिलं कधी? ते या मी कुत्र्यांबद्दलच बोलते, जस्ट माझं बोलणं कोणी मनावर घेऊ नका. कारण पशु पक्षी प्राणी मात्रांनी यातलं काय आहे? ज्ञानच नाही. मग हे ज्ञान कुणाला? फक्त तुम्हाला मनुष्य देहाला आहे. चला, चौथा वर्ग इतका भाग्यवान आहे, देहही मिळाला, नुसतं मिळाला नाही, महत्वही कळालं. असे कोण? तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, तेची संत, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेत विठ्ठले, नेनती काही टाना टोणा, नेनती काही टाना टोणा. हो, तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले, भगवंत सोडून दुसरा विषय नाही. त्यांना देहही मिळाला, महत्वही कळालं. 4 वर्ग शास्त्राने सांगितले. आपण कुठल्या वर्गात बसतो हे ज्याचे त्याने शोधा. सांगण्याचे तात्पर्य आम्हाला एवढंच आहे की देह फार महत्वाचा आहे आणि हा मिळाला तर त्याचं महत्व करून घ्या. तुकोबराय सांगताय, आम्ही भाग्यवान आहे की या पृथ्वी तलावर आम्ही जन्माला आलो, पांडुरंग परमात्म्याचे दास झालो. अभंगाचं दुसरं. हे धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो.
विठोबाचे झालो. आम्ही फार भाग्यवान आहे. या पृथ्वी तलावर आमचा जन्म झाला. हे मनुष्य शरीर आम्हाला प्राप्त झालं. एवढ्याच कारणासाठी भाग्यवान नाही समजत माई बापांनो, तर दास विठोबाचे झालो. त्या पांडुरंग परमात्म्याचे आम्ही दास झालो ना, म्हणून स्वतःला ती भाग्यवान समजताय. म्हणून मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संतते, तेनेची पंथे चालू जाताना पडे गुंता कोटे काही. संतांनी आपल्याला मार्ग दाखवला, त्या मार्गाने आपण जायचंय, तशी वाटचाल आपण करायची. आजही पंढरपुरात विटेवरती कटेवरती हात ठेवून विठ्ठल नावाने माझा भगवंत आपल्या तमाम भक्तांसाठी उभा आहे. एकदा प्रेमाने जोरात टाळी वाजवून त्या भगवंताचं भजन करू. विठोबा रखुमाई, हा हा, हो विठोबा रखुमाई, टाळी वाजवून टाळी ती पाहे धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबऱ्या खऱ्या अर्थाने वर्णन करून आपल्याला सांगत आहे, आयुष्यभर माणसाने परमार्थ केला पाहिजे. आयुष्याच्या साधने सचितानंद पदवी घेणे, आयुष्यभर परमार्थ करा. सचितानंद स्वरूप होणे म्हणजे भगवंताच्या चरणाजवळ ती जागा, ती पदवी आपण प्रत्येकाने प्राप्त करायला हवी. त्यासाठी वाटचाल कशी असावी, अभंगाचं शेवटचं कडवं भैरवी. ओ तुका म्हणे पावटने, 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 तुका म्हणे पावटने,
मने पावटणे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे तुका म्हणे पावटणे तुका मने पावटणे तुका मने पावटणे तुका मने पावटणे तुका मने पावटणे कर स्वर्गाचे निशाने कर स्वर्गाचे निशाने करू स्वर्गाची निशाने करू स्वर्गाचे निशाने आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो धन्यामे जन्मालो धन्यामे जन्मालो धन्यामे जन्मालो धन्यामे जन्मालो वाचे झालो दास वाचे झालो
करू स्वर्गाची निशाणी. श्री संत जगद्गुरु तुकोबराय वर्णन करत होते. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे पावटणी, पावटणी म्हणजे पायवाट, वाटचल तुमची आमची. ही वाटचल असावी कशी, तर प्रत्येकाने सात्विकतेने वागावं. वैकुंठ कैलास स्वर्ग या उत्तम ठिकाणाची जागा, ती पदवी आपण प्राप्त करायला हवी. असो आज या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराज लॉन्स, शिरसगाव तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर या परिसरातील आवारे पाटील परिवार, उपस्थित सर्वच आप्तेष्ट गणगोत्र, सगळे सोयरे धायरे, सर्व पाहुणे मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आणि या परिवाराने आपल्या मातोश्रींच्या प्रित्यार्थ एक ठिकाणी एक ज्ञानदानाचं कार्य व्हावं म्हणून एक दिवसाचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि एका दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे, पाण्यातला मासा झोप कसा घेतो हे त्याच्या वंशात गेल्याशिवाय समजणार नाही. मी सुरुवातीला बोलून गेलते आपल्याला की आपल्या सगळ्या पाहुण्यांच्या तब्येतीची काळजी घेत हॉलमध्ये ठेवलेलं केलेलं हे नियोजन आहे. म्हणून या ठिकाणी आजचं कीर्तन म्हणजे समयाशी सादर व्हावे. आणि तुम्ही समोर बसलेली मंडळी, आता मी काय तुम्हाला नवीन नाही आहे. आता माझ्यासाठी तर सगळे चेहरे माझ्या परिचयाचे दिसत आहेत, कारण मी बालपणापासून बऱ्याचशा मंडळींच्या अंगा खांद्यावरती खेळलेली. कारण आपेगाव ही माझी जन्मभूमी आहे, हे आमचं माहेर आहे. माझे पिताश्री आदरणीय मच्छिंद्र महाराज खिलारी आपेगावकर बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. मी सुरुवातीला त्यांच्याबद्दल आपल्याला बोलली की मी आज जे काय आहे, आज महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर आमची कथा कीर्तनामुळे भ्रमंती सुरू आहे. आज एवढी फिरत आहे, आज एवढे सेवा ज्या करत आहे कीर्तन कथेच्या, मी आज जे काय आहे ते संपूर्ण श्रेय खऱ्या अर्थाने हे अण्णांना जातं. कारण की बालपणापासून त्यांनी मला सांभाळलं. ज्या वेळेला कीर्तनाला उभी राहिली 2001 साला, जवळपास आता एवढं पण लक्षात नाही पण आसपास असेल समजा, त्यावेळेस महिला कीर्तनकार एवढ्या नव्हत्या त्या काळामध्ये, विरोधी फार असायचा, परंतु तरीही त्यांनी मला या स्टेज उपलब्ध करून दिलं आणि या मार्गावरती मला त्यांनी लावलं. म्हणून खऱ्या अर्थाने मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करल. आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांचे जीवनभर मी आभारी राहणार आहे. कारण जे आज काय जे आहे ते फक्त अण्णांमुळे मी आहे खऱ्या अर्थाने. आणि आजही या ठिकाणी ते मला घेऊन आलेले आहेत, म्हणून त्यांना मी धन्यवाद खऱ्या अर्थाने देईल. कारण माझंही येणं महिला मंडळ म्हणजे कथा कीर्तन इकडं असलं की हे निमित्तानेच त्यांची माझी भेट होत असते. उपस्थित जेवढे मंडळ या ठिकाणी, सगळ्यांचा खारीचा वाटा खऱ्या अर्थाने मी कीर्तनकार बनण्यामध्ये आहे असे म्हणायला हरकत नाही आहे. कारण लहानपणापासून सरला बेटमध्ये वगैरे सप्ताहामध्ये आता समोर बसलेली आजोबाच्या वयाची मंडळी आहे, सगळे चेहरे मला आता ओळखीचे वाटत आहेत, सगळे परिचयाचे. ह्या मंडळींमध्ये मी बालपणी भजन गायची आणि आज ही मंडळी मला साथसंगत करण्यासाठी उपस्थित आहे. आमचे संजीव भाऊ असेल, आमचे शिंदे मामा असतील, या मंडळींचं फार मोठं योगदान खऱ्या अर्थाने माझ्यासाठी आहेतच. आपले कासरीचं खऱ्या अर्थाने परिसरचं वैभव आहे, भूषण आहे. मलिक काकाश्री, मलिकच ना, सुंबे हां सुंबे सुंबे हां, सुंबे सुंबे दादा सुंबे, हां, नानभाऊ सुंबे काकाश्री या ठिकाणी आहे. त्यांचंही वेळोवेळी माझ्या बालपणी मला मार्गदर्शन असायचं. सगळी मंडळी आता माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने तुम्ही मंडळी आहात खऱ्या अर्थाने. मी ह्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होईल. तर ह्याही बाजूला माझ्यापेक्षा वयानं ज्ञानाने मोठी असलेली मंडळी आईसाहेब आहेत, मी सर्वांच्या चरणावरती खऱ्या अर्थाने या ठिकाणी नतमस्तक होईल की आज फार योगायोग म्हणावं लागेल शिरसगावमध्ये सेवा. कारण गेली 25 ते 26 वर्षापासून कीर्तन करते मी. मग आपला देवाळणं बोगटं असेल, सावळगाव असेल, तिथून तर आपलं इकडे उक्कडगाव असेल, गोधेगाव असेल, तिळवणी असेल, आपेगाव, तर ह्या परिसरात माझ्या सगळ्या कीर्तन सेवा झाल्या. पण 25 वर्षांना का होईना, पण आज शिरसगावमध्ये मला सेवा करण्याचं भाग्य लाभलं. कारण शिरसगावमध्ये खरं तर कीर्तन सेवा ही झालेली नव्हतीच आमचीवाली. बाकी गावांमध्ये 15-15, 20-20, 25-25 कीर्तनं केले. पण आज आवारे परिवारामुळे खऱ्या अर्थाने आज मला या ठिकाणी कीर्तन सेवा करण्याचं भाग्य लाभलं. आणि या निमित्ताने आपल्या सर्व संत माईबापांच्या दर्शनाचा योग हा माझ्या वाटेला आला. म्हणून या ठिकाणून मी आपल्या सगळ्यांच्या चरणावरती खऱ्या अर्थाने नतमस्तक होईल. सर्वांनी सुंदर पद्धतीमध्ये समजून घेतलं. आपल्याच एका बालकाचं, आपल्याच एका लेकीचं, आपल्याच कन्याचे कौतुक म्हणून खऱ्या अर्थाने आपण सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. तर आज एका आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळे इथे जमलायत. कैलासवासी गंगा भागीरथी लहानूबाई सखारी पाटील आवारे, तसं पाहिलं आवारे पाटील परिवार शिरसगावमधील आपल्या गावातील खऱ्या अर्थाने हा जो परिवार आहे, आपल्या गाव असेल, पंचकृषी असेल, या गावावरती मोठे उपकार वेळोवेळी एक आयुर्वेदिक औषधं वगैरे हा परिवार देतो. मला चांगलं आठवतं आहे, मी 1ली-2रीला शाळेत असेल, मला विंचू चावला होता. कारण मला वाटतं सखारी बाबाच ना,
हां, सखारी बाबाचे विंचू उतरायचं औषध वगैरे द्यायचे. मी लहान होती आणि लहान असताना मला विंचू चावला. अक्षरशः अण्णा आणि माझे काकाश्री आपेगाववरनं या ठिकाणी ते मला इथं घेऊन आले आणि त्यावेळेस बाबांच्या हातचा गुण खऱ्या अर्थाने मला आलेला होता. आणि आवारे दादांनी त्यांनी खऱ्या अर्थाने मला फोन केला. घरी त्या निमित्ताने येणं झालं आणि त्यावेळेस त्यांनी मला आठवण करून दिली की बाबा असं कार्य करायचं. आणि मला स्मरण झालं. म्हटलं बाकीचं काही असू दे, पण मला स्वतःला गुण बाबांचा आला होता त्या काळामध्ये, कारण विंचू त्यांनी माझं उतरवलं होतं म्हटलं चांगलं त्या पद्धतीत. म्हणजे आयुर्वेदिक औषधं वगैरे या पद्धतीमध्ये आज जग कल्याणाचं कार्य हा परिवार करतोय. आणि सखारी बाबांनी फार मोठं योगदान आपल्या परिवाराला, या समाजाला दिलेलंच आहे. आणि त्यांच्या ह्या धर्मपत्नी लहानूबाई, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला. वेळोवेळी खऱ्या अर्थाने आठवण येत असते या अशा मंडळींची, कारण आई जीवनामध्ये फार महत्त्वाची. या ठिकाणी बघा, या आईंचं श्राद्धाचा हा विधी या ठिकाणी सर्व आप्तेष्ट गणगोत्र एकत्रित आपण इथे जमलाय आणि श्राद्ध विधी या ठिकाणी करत आहात. श्राद्ध म्हणजे श्रद्धा, ही पितरांच्या प्रती असलेली गोड श्रद्धा आहे. हा एक मातृपितृ यज्ञ आहे. माईबापांनो, जसं दान कराल तशी फलप्राप्ती होणार आहे. अन्नदाने दृढायुष्य, ज्याने कोणी अन्नाचं दान केलं त्याला बळकट असं आयुष्य प्राप्त होतं. उदक दाने सुख आयुष्य, उदक म्हणजे पाणी, पाण्याचं दान करणाऱ्या व्यक्तीला सुखाची प्राप्ती होते. जे ईश्वरी अर्पिती फळते पुत्रवत होणी नांदतही मैवर, भगवंताला चांगले चांगले फुलं फळ अर्पण जे कोणी करत असेल त्यांच्याच पोटी असे सात्विक मुलं जन्म घेता. 1 वर्ष झालं आई साहेबांना खऱ्या अर्थाने परिवारातून जायला, पण हा परिवार अजूनही आपल्या आईला विसरलेला नाहीये. या ठिकाणी आमचे भाऊसाहेब भाऊ असतील, निवृत्ती दादा असेल, बाळासाहेब भाऊ असतील, तसेच आमच्या आशाताई असतील, यांच्यावरची आज मातृछाया हरपली आहे. आई जीवनात खूप महत्त्वाची आहे. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई वडिलांविना मनुष्य भिकारी आहे. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं बघा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा. तशी ज्याची आई गेली, ज्याचे बाबा गेले, त्यांना त्यांची किंमत विचारा. हे दोघंही फार जीवनामध्ये महत्वाचे. इस जगत में देखा जाए सब पैसे के भाई, अपना साथी कोई नहीं. जब अपने पैलों में पैसा होवे सब लोग सलाम करल. आपल्याकडे आहे ना तर जगाकडे, आपल्याकडे नाही तर जगाकडे नाही. स्वार्थापोटी हा समाज आपल्याकडे पाहतो, हो स्वार्थापोटी आपल्याकडे पाहत असतो. पण आई आणि बापाच्या प्रेमामध्ये तीळ मात्रही स्वार्थ नसतो. शेवटच्या क्षणापर्यंत, डोळे मिटेपर्यंत कोण प्रेम करतो हो तर ती आई आहे. प्रेमाच्या बाबतीत विचार केला ना मातांनो, प्रत्येक बाळाची आई, प्रत्येक पिलाची आई डोळे मिटेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करते. पण आम्हाला या जगामध्ये खतरनाक असंही प्रेम करणारी आई पाहायला मिळाली. ती आई कुणाची आहे? विंचवाची आहे. विंचू आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे. या विंचवाने डंख मारला की भयंकर वेदना होता हे आम्हाला माहिती आहे. पण विंचवाच्या आईचं प्रेम आम्हाला माहिती नाही. 6 ते 7 पिल्लांना ही आई जन्म देत असते बघा. पण नियतीने याच्याशी असं केलं, नाही दूध पाजू शकत आपल्या पिलाला, काही घासही भरू शकत नाही. जसं कासव आहे, कासवाच्या बाळाला भूक लागली की एकटक ती आईच्या डोळ्यात पाहतो. कळतं ना आईला की माझ्या पिलाला, माझ्या बाळाला भूक लागली आहे. ती एकाग्रतेने एकटक पिलाच्या डोळ्यात पाहायला लागते. पिलू आईच्या डोळ्यात पाहतंय, आई पिलाच्या डोळ्यात पाहते. नुसतं पाहता पाहता एक वात्सल्य भाव प्रगट होतो. न काही खाता न काही पिता ऑटोमॅटिक कासवाच्या बाळाची वाढ व्हायला लागते. हे सामर्थ्य फक्त आणि फक्त आईतच आहे. तशीच विंचवाची आई नाही दूध पाजू शकत, नाही काही घास भरू शकत, करते काय? चटकन पिलाला उचलते, पाठीवर घेते. पिल्लू पाठीवर बसल्याबरोबर जिवंतपणेच आईच्या मासाचे लचके तोडायला लागते. किती वेदना तिला होत असणारे आजी, किती त्रास तिला होत असणारे. मग ही आई कुठे अंधारामध्ये लपून बसू शकत नाही का? महिला मंडळ कुठंतरी आडोसेलाही जाऊन बसू शकते, पण तिचं हृदय तिला परवानगीच देत नाही. जिवंतपणे आपल्या पिलासमोर आपलं शरीर झुकून देते. इतकं खतरनाक प्रेम करणारी आई या जगात पाहायला मिळाली. म्हणून आई जीवनात महत्त्वाची आहे. तोपर्यंत सांभाळा.
आहे तोपर्यंत सेवा करा सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेविसी किरे शरीर लोणकीचे. सर्व तीर्थांमध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ कुठं आहे? आई वडिलांच्या चरणाजवळ. मग तया सेविसी किर शरीर लोणकीचे. तुझं हे शरीर त्यांच्या सेवेसाठी तू खर्च कर. आपण लहान होतो ना, लहान असताना आपल्याला भाकर म्हणता येत नाही, काकर म्हणायचो आणि ती भाषा फक्त आईला समजत असते. मग आपण लहान असताना जसं त्यांनी सांभाळलं ना, उद्या ते म्हातारे झाले की त्यांची बुद्धी लहान बालकासारखी होते हो. मग आपलं कर्तव्य त्यावेळेस बनतं की आपण त्यांना सांभाळलं पाहिजे, आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे. कारण हे दोघं जीवनात खूप महत्त्वाचे. आणि मातांनो, आईबाप माहेरी तोपर्यंतच माहेर शिल्लक आहे. गेल्यानंतर त्या घरच्या पाहुण्या होतो आपण. ज्या दिवशी आपलं लग्न लागलं त्या दिवशी नाही वाटलं की या घरची मी पाहुणी झाली आहे. पण आई स्वर्गाला निघून गेली, बाबा निघून गेले की त्यावेळेस टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आपण म्हणतो की जोपर्यंत माझ्या जीवनात माझी आई बाप होते काही कमी पडू दिलं नाही. पण आता हट्ट पुरवणारा शिल्लक नाही. प्रत्येक जणीचा अनुभव आपला सारखा आहे. आम्ही जरी कथाकार कीर्तनकार आहेत, तुमच्यातून वेगळा आहोत का? अजिबात नाही. सगळ्या जणींचा अनुभव सारखा आहे. आपल्या सासरवरून महिला मंडळ आपण निघालो माहेरी जायला की पिशवीला घडी आहे, पण माहेरातून सासरी जायला लागल्यावर पिशवीला घडी नाही, पिशवी भरली आहे. त्या पिशवीला वळकुटी नसते, पिशवी भरलेली. कुठपर्यंत? आई आहे तोपर्यंत, आई बाप आहे तोपर्यंत. पण ते एकदा गेले, रिकामी पिशवी उचलली की टचकन डोळ्यात पण येतं. आई होती ना, काही कमी पडू दिलं नाही हो, सगळं सांभाळून घेतलं. आय जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला दिला लहानचा मोठा केला. आईचे काळीज आणण्यास एक गेला रे. पळता पळता ठेच लागुनी अचानक तू पडला रे. बोलू लागले आईचे काळीज, बोलू लागले आईचे काळीज, सांभाळून चल बोला रे. जिने जन्म दिला रे तुझला दिला लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला दिला लहानचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझला आणि लहानचा मोठा केला. त्या आईने जन्म दिला, लहानचा मोठा केला. तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या आईने आपल्याला सांभाळलेलं असतं. म्हणून मातांना मी नेहमी माझ्या कथा कीर्तनातून रोज सांगत असते, जोपर्यंत आईबाप माहेरी तोपर्यंतच माहेर शिल्लक. गेल्यानंतर पश्चाताप करण्यात काहीच अर्थ नाहीये. आहे तोपर्यंत सांभाळा. आणि कुठल्याच आईला कुठल्याच बापाला आपल्याकडनं ही अपेक्षा नाहीये की माझ्या ताईडीने आम्हाला काहीतरी आणावं. तुम्हाला 15 दिवसातून आठवड्यातून माहेरी जायला वेळ मिळत नसेल, पण महिन्या 2 महिन्यातून का होईना आहे ना आई माहेरी, आहे ना बाबा, तोपर्यंत भेटायला जात जा. मग आपण गेल्यानंतर त्यांना वाटत नाही की यांनी काहीतरी आणावं. नाही हो, उभार उभार माझी ताईडी यावी, डोळे भरून तिला पाहिल की तिच्या सासरी ती आनंदात नांदत आहे, तिच्या सासरी ती आनंदामध्ये सुखात आहे. एवढी अपेक्षा फक्त त्या आईला आणि त्या बापाला असते. म्हणून बघा, आहे तोपर्यंत आपण भेटायला वेळात वेळ काढून तिथं गेलं पाहिजे. ते गेल्याच्या नंतर मोठा पश्चाताप होतो. हृदय अतिशय वेदना होतं आपल्या हृदयाला. टचकन डोळ्यामध्ये पाणी येताना बोलतो आपण, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला, कोण वागविला तुझ्या या लेकराला. 9 महिने अन 9 दिवसाची वारी तू ग केली,
संकट तुझला आले भारी पदराला बांधून नेली. कोणाची मावशी कोणाची काकू कोणाची बहीण गा, तुझ्या विना प्रेम करणार कोणी नाही ग. आई तू निघून गेलीस, पण तुझ्यासारखा प्रेमाचा घास भरवणारा तर कोणी शिल्लक नाहीये. कौतुकाची थाप माझ्या पाठीवरून फिरवणार आता कोणी नाही राहिलं ग. म्हणून हे आई, आज जर मला देवाजवळ काही मागायचंच असेल ना, तर माझं एवढंच मागणं देवाकडे असेल की आयुष्यभर माझ्या आईची साथ मला हवी आहे. किती म्हातारी आई झाली ना मातांनो, असं वाटतच नाही की आई नसावी. असं वाटतं की जीवनभर ती आपल्याला पुरावी, जीवनभर तिची साथ मिळावी. नभीची चांदणी चंदराची कोरा, सीताला तुझी छाया मला हवी जीवन भरा. तुझ्या सीताला छाईमधी उभं आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग आई, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात अन्न रखरखत्या रानात राहिली समाजेसाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घालेल तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई आणि वडिलांना आपल्या जीवनाला एक आकार दिला. आई वडील म्हणजे अथांग मायेचा सागर आहे. पण आहे तोपर्यंत सांभाळा, आहे तोपर्यंत सेवा करा. आज एका आईंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने जमलेले सर्व आप्तेष्ट गणगोत्र सगळे सोरे धायरे आणि आवारे पाटील परिवाराने केलेला हा सर्व खटाटोप, हा एक दिवसीय कीर्तन सोहळा, एक ज्ञानदानाचं कार्य. का ज्ञानाची प्राप्ती झाली की वैराग्य प्राप्त होतं, आणि वैराग्य प्राप्त झालं की देव आणि भक्त ही भावना शिल्लक राहते. तो माझा आहे आणि मी त्या भगवंताचा. यासाठी मृत व्यक्तीसाठी, पितर लोकांसाठी सर्वश्रेष्ठ दान हे ज्ञानदान असतं. म्हणून या परिवाराला मी धन्यवाद देईन, कारण घ्यावे तेवढे आशीर्वाद पितरांचे. कारण या चूत चाचून संपत्ती मंडळींनी जमा केलेली असते. आले देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चाले ना. बोलावणं आलं की ते सगळे सोडून निघून गेलेत. आणि आई इष्टकीचे मालक आपण होऊन बसत असतो. मग आपले आई वडील आहे, आपले हे पितर आहे, यांच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं हा विधी पूजा करणं, कथा कीर्तन, ज्ञानदान करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आवारे परिवाराला खऱ्या अर्थाने मनापासून धन्यवाद देईल. सर्व गुणीजन मंडळी सर्वांनी सुंदर पद्धतीत साथ केल्याबद्दल मनस्वी आभार सगळ्यांचे व्यक्त कराल. या ठिकाणी समोर जेवढं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे, या कीर्तनाचं चित्रीकरण समोर चाललेलं होतं, त्या दादाश्रींना देखील मी धन्यवाद, त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करेल. आणि या ठिकाणाहूनच आपल्या सर्व संत माईबापांच्या चरणावरती नतमस्तक होते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर